हॅलो एव्हरीवन, आज आपण बघणार आहे विदर्भ स्पेशलमध्ये शेंगदाण्याची पोळी. तर काल होती चतुर्थी. माझ्या मम्मीने सगळ्यांसाठी मस्तपैकी बनवल्या होत्या शेंगदाण्याच्या पोळ्या रस्स्याबरोबर खायला. तर माझ्या मम्मीचा आहे अंदाज एकदम परफेक्ट. तुम्ही या पद्धतीने एकदा शेंगदाण्याची पोळी नक्की ट्राय करून बघा. बिलकुल चुकणार नाही. एकदम खमंग आणि खुसखुशीत अशा शेंगदाण्याच्या पोळ्या होतील. त्यासाठी घेतलाय मस्त 1.5 वाटी शेंगदाणे माझ्या मम्मीने एका पॅनमध्ये टाकून त्याला मस्तपैकी मी भाजून घेणार आहे बघा. या पद्धतीने भाजल्यानंतर आपण त्याला काढून ठेवला आहे एका ताटामध्ये. त्याला थंड होण्यासाठी ठेवला आहे. तोवर काय केलं, एक दुसऱ्या भांड्यामध्ये 1 वाटी साखर घेतली आणि या अंदाजानुसार पाणी घेतलंय बघा. माझी मम्मी दाखवते. या अंदाजानुसार पाणी घेऊन आपण ठेवलं आहे ते गॅसवर पाक होण्यासाठी. तोवर शेंगदाण्याचं साल काढून घेणार आहे बघा. थंड झाले होते, त्यांचे आपण साल काढून घेणार आहे. आपण आपापल्या पद्धतीने काढायचं आहे. माझ्या मम्मीने या पद्धतीने साल काढून घेतले होते. नंतर त्यामध्ये टाकणार आहे आपण जायफळ आणि विलायची बघा. नंतर आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण तशा पद्धतीने त्याचा कूट तयार करून घ्यायचा आहे बघा. तोवर आपला पाक पण झाला होता. आता त्यामध्ये टाकणार आहे मी चिमूटभर मीठ. बघा मी तुम्हाला दाखवते. चिमूटभर मीठ आपल्याला पाकामध्ये टाकायचं आहे आणि मस्तपैकी आपला पाक झाला होता म्हणून मी त्याला खाली उतरून घेतलं आणि त्यामध्ये टाकणार आहे आपण शेंगदाण्याचा कूट बघा. आणि पाकामध्ये खाली उतरूनच आपल्याला शेंगदाण्याचा कूट मिक्स करून घ्यायचा आहे. गॅसवर ठेवून नाही, नाहीतर गुठळ्या पक्क्या होतील, निघणार नाही बघा. नंतर त्याला परत गॅसवर ठेवून मस्तपैकी आपण शिजवून घेणार आहे. पुरणाला थोडं घट्ट होईपर्यंत आपल्याला कंटिन्युअसली हलवत त्याला शिजवून घ्यायचं आहे बघा. अशा पद्धतीने मी तुम्हाला दाखवते. अशा पद्धतीने माझ्या मम्मीने मस्तपैकी शेंगदाण्याचं पुरण शिजवून घेतलं होतं बघा. अशा पद्धतीने नंतर गॅस बंद करून त्याला थंड व्हायला ठेवलं होतं. गार झाल्यानंतर बघा शेंगदाण्याचं पुरण अशा पद्धतीचं होतं. आणि ज्या पद्धतीने आपण चपातीला कणिक मळतो त्याच पद्धतीने आपल्याला कणिक मळून घ्यायची आहे. नंतर बघा अशा पद्धतीने आपल्याला पुरण म्हणजे शेंगदाण्याचं पुरण चपातीमध्ये भरून पोळी लाटून घ्यायची आहे. प्रत्येकाची पद्धत वेगळी असते पुरण भरायची. आपण आपापल्या पद्धतीने भरायचं आहे. माझ्या मम्मीची पद्धत ह्या पद्धतीने पुरणपोळी भरतं आणि अशी लाटते माझी मम्मी. तुम्ही तुमच्या पद्धतीने पुरण भरून चपाती लाटून घे जा बघा. बघा किती छान अशी पुरणपोळी झालेली आहे. पुरण बिलकुल असं बाहेर पडलेलं नाही आहे. छान अशी माझ्या मम्मीने पुरणपोळी लाटून घेतलेली आहे. नंतर तव्यावर टाकलं आहे तूप. त्यावर मस्त खमंग अशी पोळी शेकून घेणार आहे बघा. साजूक तूप टाकून आपल्याला मस्त पोळी शेकून घ्यायची आहे. एकदम खमंग आणि खुशखुशीत अशी शेंगदाण्याची पोळी होते बघा. माझ्या मम्मी किती मस्त फ्लिप केला आहे. मला पण फ्लिप करायला खूप आवडते. बघा छान अशी पुरणपोळी तयार झाली आहे. म्हणजे शेंगदाण्याची पोळी तयार झाली आहे. पहिली पोळी होती जी चिपकली होती थोडीशी. हे दुसरी पोळी आहे बघा. मी तुम्हाला खोलून दाखवते. एकदम परफेक्ट अशी शेंगदाण्याची पोळी झाली आहे आणि जेवढी ती शिळी होईल तेवढी ती छान लागते टेस्टला बघा. बाकीच्या पुरणपोळ्या अशाच पद्धतीने करून घेतलेल्या आहे. तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून मला नक्की सांगा. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.